श्री नवनाथ भक्तिसार अध्याय क्रमांक 13। बद्रिकाश्रमामध्ये कानिफा व जालिंदर 12 वर्ष राहिले। तेथे त्यांनी 40 कोटी 20 लाख मंत्र रचले। नंतर ते मार्तंड पर्वतावर गेले, सूर्यकुंडातील जल प्राशन केले, त्याद्वारे सर्व देवते व सर्व मंत्रांना प्रसन्न करून घेतले। त्यानंतर गंगेच्या तीरावर जालंधराने कानिफाला 12 वर्षासाठी कठोर तप करायला बसवले। बद्रिकानाथाच्या साक्षीने कानिफाचे तप सुरू झाल्यानंतर जालंधर तीर्थयात्रेला निघून गेले। कोणत्याही गावात जाण्यापूर्वी रानातून गवत कापून ते 12 डोक्यावर घेऊन गावात शिरले व गायींना ते गवत खायला घालायचे, असा जालंधराने परिपाठ ठेवला होता। ही त्याची रीत पाहून अग्निदेवाने वायूला सांगून जालंधराच्या डोक्याला सीन होऊ नये म्हणून गवताचा भारा अर्धांतरी तरंगत ठेवला। पुढे गौंड देशात हेलापट्टण या गावात शिरताना जालंधराने डोक्यावरचे आणलेला भारा अंधारातही तरंगताना पाहून लोक त्याच्याकडे बोट दाखवून बोलू लागले, हा कोणीतरी मोठा योगी दिसतोय, त्याने आपल्याला विद्या योग सामर्थ्य कधी कोणाच्या प्रत्ययाला येणार नाही, यासाठी दुर्लक्षित जागी राहावे व भीक मागून पोट भरावे असे वागणे चालविले। गौंड देशाचा राजा गोपीचंद मोठा शूर, सद्गुणी आणि अफाट सैन्यबळ पराक्रमीही होता, पण 1600 सुंदर स्त्रियांसह तो विलासाने जीवन घालवित होता। त्याची आई मैनावती ही मोठी साध्वी होती। जालंधर हेलापट्टणामध्ये रस्त्याने जात असताना त्याच्या डोक्यावरील गवताचा भार अध्यांतरी होता। जालंधर दिसायला अग्नीसारखाच तेजस्वी होता। त्याने कितीही साधे म्हणून तेज लपवण्याचा प्रयत्न केला तरी तो लपत नव्हते। मैनावती राजप्रसादाच्या सज्जात उभी होती। जालंधर तेथून जात असताना तिच्या दृष्टीस पडला। तिला फार आश्चर्य वाटले, हा तेजस्वी योगी कोण असेल? याच्या डोक्यावर गवताचा भारा हात सुद्धा न लावता अध्यांतरी कसा राहिला? असे अनेक प्रश्न तिच्या मनात आले। मैनावतीने आपला एक मोठा श्रेष्ठ व शूद्र दासी बोलवली असे आणि तिला सांगितले, तो कोण, कोठे राहतो त्याचा तपास कर। वाटेत गायींचा कळप त्याला दिसला, त्याने त्या गायींचा गवत खायला घातले। मग तो तडक गल्ली मागून गल्ल्यात ओलंडीत एक ओसाड जागी जाऊन निवांत बसला। दासीने गुप्तपणे तो प्रकार पाहिला व परत येऊन मैनावतीला सर्व सांगितले। रात्र झाली। मैनावती एका तबकात फळे आणि शडूस अन्न घेतले, पण प्रसादातून बाहेर पडून तेथे जालंधर होता, तेथे दासीही ती गेली। मैनावती पटकन पुढे जाऊन जालंधराच्या पायावर मस्तक ठेवले आणि तबाकवरचे आवरण काढून तो तबक त्याच्या पुढे ठेवला। जालंधराने मोठमोठे दगड घेऊन त्याला मारले, पण त्याला त्याचा मार खाऊ नये मैनावती तसं बरंही हल्ली नाही। तिचे ध्येय पाहून मग मात्र तिने तिला विचारले, तुम्ही कोण? मैनावती म्हणाली, महाराज, मोठा मोक्ष हवा। माझे पती त्रिलोचन महाराज कालवश झाले, या जन्माभराच्या फिरतून मला सोडवा। जालंधर म्हणाला, हा पण तू कोण? मैनावती म्हणाली, या वंग देशाची राजा गोपीचंद याची मी आई, ही माझी दासी। तेव्हा जालंधर म्हणाला, राजमाते, अशी उपरात्री तू येथे सापडलीस तर तुझी व राजाची किती दुर्कीर्ती होईल। तू तत्काळ इथून परत जा, माझ्या मागे तू लागू नकोस। जन्म मरण प्रलब्ध कोणाला चुकलेले आहे का? मैनावती घाबरून म्हणाली, योगीराज, तुम्ही मोक्षदाते, तुम्ही माझे ओवर करू नका। मी आता जाते, मी रोज रात्री येईन, तुमची सेवा करीन, मला एही कातले काही नको, मला जन्मभरचा फेरातून सोडवा। राजमाता मैनावती आपल्या चतुर्दासीसह रोज रात्री त्या ओसाड जागी येऊन जालंधराचे पाय चोपणे वगैरे सेवा करत राहिली। मैनावतीने अशी सेवा 6 महिने केली, तरी जालंधराने तिला कोणतेही ज्ञान दिले नाही। पण मैनावती ही तीव्र मुमुसू लोकोत्तर ध्येयाची स्त्री असल्याने तिने हार मानले नाही। एकदा स्वामी निद्रेमध्ये असताना त्याचे मस्तक तिच्या मांडीवर होते। त्यावेळेस स्वामींनी तिची परीक्षा घेण्याचे ठरवले। त्यांनी मायाशक्तीने निर्माण केलेल्या भुंग्याची तिची मांडी पोखरली, त्यातून भळाभळा रक्त वाहू लागले, तरी सुद्धा मैनावती गप्प बसून राहिली। या परीक्षेनंतर तिने तिला अद्भुत ब्रह्मस्थिती व संजीवनी योग दीक्षा दिली। तिच्या मांडीत शतभर केले, तिला मंत्रोपदेश दिला, त्यामुळे तिला अद्वैताचा साक्षात्कार झाला व तिची समाधी लागली। त्याच्याच कृपेने ती जेव्हा भानावर आली तेव्हा आपल्याप्रमाणे आपला मोग मुलगा गोपीचंद तो उद्धार करतील का, असा विचार तिच्या मनामध्ये आला। या अध्यायाच्या पठणाने श्रीहत्येचा दोष नाहीसा होईल आणि पूर्वजांचा उद्धार होईल। यानी की श्रीहत्येचा तुमचा जो दोष आहे तो मुक्त होईल आणि
पूर्वजांचा काय उद्धार होऊ शकतो तुमच्या या वाच्याच्या पठणाने. तर अशा प्रकारे तुमचा अध्याय क्रमांक 13वा जो आहे तो या ठिकाणी समाप्त झालेला आहे. तर या नवनाथ ग्रंथाबद्दल तुम्हाला काही आवडलं असेल तर लाईक करा, चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढे अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ मिळतील.